आपल्याला कळालं त्या दिवशीच आपण या कुटुंबाकडे येणार होतो त्या दिवशी, पण ते माझी पण हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली नव्हती. त्यामुळे सुट्टी झाली की मी कुटुंबाशी, भैयाशी, ताईशी सुद्धा बोललो होतो की मी तिकडं इकडून सुट्टी झाली की मी लगेच तुमच्याकडे येईल. आणि एक 4-5 दिवसापूर्वी सुट्टी झाली की मी लगेच सांगितलं फोन करून की मी कुटुंबाला भेटायला येतो. तुम्ही कसलीही काळजी करू नका. आपण कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहेत. राज्यातला सगळा मराठा आहे, मी तर आहेच आहे. आताही आपण भैयाचे शिक्षण त्याला जे करायचं आहे ते आपल्या एका बांधवाकडं त्याला नोकरी लागेपर्यंत शिक्षणाचं आपण दिलं आहे. मला वाटतं इथंच येते बाप्पू म्हणून तुमचे इथले, हां इथलेच तुमच्या टेंबूर अकोले टेंभुर्णीचे आहेत. त्यांनी सांगितलं की मी त्याला जे शिकायचं आहे ते आत्तापासून मोफत करतो, नोकरी लागेपर्यंत. वाटल्यास नोकरीला पण माझ्याकडून ठेवतो. ते इथंच उपस्थित आहेत, लांब सुद्धा नाही आहेत. म्हणजे आपण त्यांचं तेही केलं. मी आता प्रस्तावाचं पण बघतोय, यांना सांगितलं आहे आता इंदापूरकडच्या आपल्या सगळ्या बांधवाला की मग तुम्ही तहसीलकडून प्रस्ताव लवकर सरकारकडे पाठवा, जेणेकरून आपल्याला त्यांना आर्थिक मदत करता येईल आणखीन, आणि नोकरीला पण घेता येईल. म्हणजे तिकडून पण इकडून पण आपण तयारी ठेवली, तिकडून पण. तर ते अपघाताचं थोडं एखाद्या वेळेस बसत नसतं, त्याच्यामुळं त्यांना आत्ता विखे पाटलांना पण फोन करून सांगितलं मी की तुम्ही विशेष बाब म्हणून करा. तर ते म्हणले मी सोमवारी येत्या आता ह्या 2-4 दिवसात मुंबईला गेल्याच्या नंतर बघतो, तोपर्यंत मी मुंबईला जाणार नाही. म्हणजे विशेष बाब करून ते नोकरीचं आणि निधीचं होईल. त्यामुळं मी खंबीर आहे, तुम्ही काळजी करू नका. मी त्या कुटुंबाला कधी उघडं पडू देणार नाही. आणि माझ्याबरोबर तुमची पण जबाबदारी आहे. आपल्या समाजाचं जर एक लेकरू आपल्यासाठी गेलं आहे, आपलीसुद्धा जबाबदारी आहे त्या कुटुंबाला दुःख जर झालं तर आपण त्याच्या दुःखात सहभागी व्हायचं. आपण समाजाचे करते लागतो. आपल्या समाजासाठी जर बलिदान गेले, आपले लेकरं जर मोठे व्हावेत म्हणून बलिदान गेले, तर आपली सगळ्याची जबाबदारी असते. हे बघा, आपल्याला काय देव कुठं काही कमी पडू देत नसतो दुसऱ्याला केलेलं. आपण सणावाराच्या दिवशी या कुटुंबाला बाप दिसत नसतो, या कुटुंबाला आपल्या घरातला करता दिसत नाही. आपल्या घरात त्या दिवशी आनंद असतो. तर एकच ठेवा, इथून पुढची एक सवय ठेवा. एखाद्या दिवशी एखादी वय आपल्या लेकराला नाही घेता आली तर ह्या लेकराला कमी पडून द्यायचं नका. हे समाजाला वागावं लागेल, तर आपण एकमेकाला मदत करणारे होणार आहेत. नसतं मदत करणारे होणार नाही आहेत आपण. कारण सणाच्या दिवशी जर आपण आपल्या घरी बसतो, तसं 1 घंटा यांच्या घरी येऊन बसलं तर ते थोडं दुःख विसरत असतं. आधार जे म्हणलं जातं ना, आपण एकमेकाकडं आलं गेलं पाहिजे. काय चाललं बाबा तुझं, काय नाही, सुखदुःख विचारत जा. कारण दुःख वाटून घेणं खूप गरजेचं असतं. सुखात कोणी पण येतं, दुःख वाटून घ्यायचं इथून पुढं आपल्याला सगळ्याला शिकावं लागणार आहे. आणि एवढ्या मोठ्या तालुक्याला एक कुटुंब सांभाळणं अडचण आल्यावर काय मोठा विषय नाही आहे. सरकारवरती मी तर आहेच, मी तर बघणारच आहे. परंतु समाज म्हणून आपली जी जबाबदारी आहे, एका तालुक्याला एक कुटुंबावरती आलेलं संकट निवारायचं लय मोठा विषय नाही. त्यांना ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या त्यावेळेस तुम्ही उभा राहा. आम्हाला पण सांगत चला, मी ताकदीनं त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि तुमच्या सगळ्याच्याच. फक्त माझा तेवढाच हट्ट राहतो तुमच्याकडं कधी पण, की कारण मला अधिकार आहे तेवढं तुम्हाला मागण्याचा. कारण मी तुमचेच लेकरं बाळं मोठं करण्यासाठी झटतोय, म्हणून मला तुमच्याकडं मागण्याचा अधिकार आहे. हे जे बलिदान गेलेले राज्यातले कुटुंब आहेत ना, यांचा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आधार बनायचा. कारण शेवटी काय असतं, त्यांना आता घरातला करता माणूस दिसत नाही. काही काही ठिकाणी तर इतकी वाईट परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर 2-3 मुलं आहेत, कोणी 5 वर्षाचं आहे, कोणी 4 वर्षाचं आहे, अशा परिस्थिती. आणि सणावाराच्या दिवशी काय सांगायचं त्या माऊलीने त्या लेकरांना, बाप कुठं आहे, बाकीकडं फाटाकडे वाजतील, काय होतील, आपल्या घरात बाप नाही आहे. कोपऱ्यात जायचं आणि ढसा रडायचं लेकराला कुशीत घेऊन, ही सुद्धा परिस्थिती असते. मग त्या टायमाला आपण समाजाचे करते असतो. समाज ही देव असतो सगळ्याचा. मग समाजाने एक कुटुंब जर उघड्यावर पडलं आहे तर त्याच्यावर पांघरून घालायचे, सावली धरण्याचं काम आपण करू शकतो सगळेजण मिळून. आणि मोठा विषय नाही, सगळेच बलिदान गेलेले कुटुंब आहे, त्यांना सगळ्यांनाच आपण सगळ्यांनीच लक्ष ठेवत जाऊ. तसं आपण त्यांना आता MIDCत GR पण काढला आहे. कारण करता माणूस नाही तर MIDCमध्ये GR काढून आपण त्यांना आता नोकरीच्या ऑर्डरी त्यांच्या घरापर्यंत अर्ज केलेत आता. कारण कालपासून कलेक्टरांनी स्वतः काम सुरू केले प्रत्येक जिल्ह्यात, की घरोघरी जाऊन त्यांनी अर्ज दिलेत. आपण विद्युतचा पण काढतो, ज्याला जसं सोयीनुसार असेल तशा पद्धतीनं ते त्याच्यात आता नोकरी घेते. कोणा जर वाटलं मला गावाशेजारीच काम करता येईल आणि घर पण सांभाळता येईल तर कोणी विद्युतमध्ये चाललेत, कोणी ST महामंडळमध्ये चाललेत. काहींना वाटतं MIDCमध्ये आपण घरी काही माणसं करण्यासारखे, तर आपण MIDC शहरात जाऊन सुद्धा करू शकतो. तसं आता मी ह्या पुढच्या 2-4 दिवसात विद्युतचा सुद्धा GR काढून घेणार आहे. आता यांच्याबद्दलचा विषय तर मी आता विखे पाटलाला सांगितलं, विशेष बाब करावंच लागणार आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी ते मुख्यमंत्र्यांशी बोलून करतो आणि मला वाटतं 100% होईल.
नाही जरी झालं तर आपण कशाला आहे? आपण सगळेजण मिळून एक कुटुंब सांभाळू शकत नाहीत म्हणल्यावर एवढा मोठा बलाढ्य समाज आणि कुटुंबाला अडचण आल्यावर आपण त्याच्या पाठीशी उभा राहत नाहीत, मग राहणार कोणाची? त्यामुळे ते त्यांच्या शिक्षणाचं आणि त्याचं तर आपण काही अडचण ठेवलीच नाही. आता शिक्षण आणि त्याला नोकरी लागेपर्यंत 1 रुपयाही तुम्हाला दिला जाणार नाही असं त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजे शिक्षण पूर्ण, ती कुठलंही शिक्षण घ्यायचं म्हणून आता 12वीच्या नंतर ठरवणार ते मला काय शिकायचं. आता त्याने सायन्स घेतलेलं आहे, त्याला आता पुढं काय शिकायचं ते ठरवणार आहे. त्या पद्धतीने ते ॲडमिशनमध्ये देतो म्हणजे ते म्हणजे सगळे कॉलेज आहेत माझ्याकडे, तुम्हाला जे लागतंय ते कॉलेज आहे माझ्याकडे. म्हणजे त्यांनी मोठ्या मनानं कुटुंबासमोर तिथं पण सांगितलं आहे तुम्हाला इथं त्यांच्याकडून शब्द घ्यायचा असला तर इथं उभा करतो त्यांना मी, तसे बी काही अडचण नाही. त्यांनी सांगितलं कुठेही ॲडमिशन मागतो मी, तुला पूर्ण शिक्षण मोफत करतो, नोकरीला लागे पाहिजे. त्यामुळं आम्ही खंबीर आहे. तुम्ही सगळे गावकरी बऱ्याच गावचे आहेत तिथं, सगळेजण लक्ष ठेवत जा कुटुंबाकडं. अडी अडचण आली काही आले तर ते कुटुंब आपलं समजा.